त्याची सासरवाडी आहे अमरावती जिल्ह्यात कौंडण्यपूर तिवसा तालुका वर्धा नदीच्या काठावर आहे. तिथला विषय सांगतो तुम्हाला. आपल्या सर्वांच्या त्या भागात एक कीर्तन झालं आणि गेलं कीर्तन कोण तिकडे नव्हते. अकरा कीर्तन होतं. आला एक म्हातारा काढली गट साधुबा कुठे व्हाय साधुबा होतीच कोणाच्या घरी पाटलाच्या घरी. मी हातपाय धुत होतो म्हणजे साधुबा कुठे आहे. आपण कीर्तनकार म्हणतो कोणी महाराज म्हणतात कोणी माऊली म्हणतात ते साधुबा म्हणतात. साधुबा म्हटलं मॅच होय ना साधू तुम्ही साधू कसते तर म्हणे आता त्या बुड्याने कीर्तन केलं तो बुडा मॅच होय पटका सोडला शब्द काढलं राजा असं 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 बस कधीपासून कीर्तन करता. म्हटलं झाले 51 वर्ष. असंच कीर्तन म्हणता का तुम्ही. म्हटलं कसं काय कीर्तन म्हणलं बाबाजी. म्हणजे तुम्ही ना पहिलं चरण घेतलंच नाही दुसरं पाहिलंच नाही तिसऱ्याचा विषयच नाही चौथं कसं घेतलं. नवीन पोरं कीर्तन काढलं असते ना तुम्ही काहीच म्हणलं नसतं तुम्हाला. तुम्ही पुढे कीर्तन करत करत आणि बुधे असं कीर्तन करतील मग कसं होईल संप्रदायाचं. म्हटलं काय संप्रदायाची जबाबदारी स्वीकारली बाबा यांनी. वा वा बसा काय बसता म्हणे कुठच्या कुठे कीर्तन व्हायला लागले बळ बोलून देत नव्हतं. म्हटलं आबाजी म्हाताऱ्या माणसाला आबाजी म्हणतात. तिकडे मऊ जमीन आहे थोडीशी धिरी जमीन आहे. खडका मुरमाड तिथे मंदिर बांधायचं आहे. मग ते मंदिर वरून कळसाकडून पायाकडे जायचं का पाय भरून कळसाकडे जायचं म्हणजे खालून वर जातं ते मंदिर. आणि अखंडाकार दगड आहे 7 किलोमीटर. अशा दगडामध्ये उदाहरणार्थ अजिंठा वेरुळवेणी वेणी हा 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 आणि तिथे अखंडाकार एकच दगड आहे. तिथे वरून मंदिर बांधत खाली यायचं कोरत कोरत का खालून वर जायचं. खालून कसं काय जाणार असा डोंगर पसरलेला आहे. खालून तुम्ही कसं जाणार वर म्हणून वरून खाली येणं लागते. म्हटलं तसंच होय. तसं कसं होय असा घुमूट काढायचा. छोटा अंडा मोठा अंडा गोल षष्टकोनी चौकोनी खाली भिंती पायऱ्या असा मैराप आणि त्यात देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू डोंगर हे अमृतानुभव आहे की जे कोरोनी डोंगरू बस ती अर्धी जोडी घेतली बाकीची घेत नाही. तर वरून खाली यावं लागते. मातीतलं मंदिर खालून वर जावं लागते. असं काहून तर जशी जमीन असेल भूमी असेल तसं काम करावं लागतं आणि तशीच अभंगाची भूमिका असेल अभंग सोडवावा लागतो.